भारतात ह्यूमन मेटान्युमोचा पहिला रुग्ण आढळला। बंगळुरूमधील 8 वर्षांच्या चिमुकलीला ह्यूमन मेटान्युमो विषाणूची लागण। चिमुकलीची प्रकृती सध्या ठीक असल्याची माहिती। चीनमधील HMPV व्हायरसच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचा आरोग्य विभाग सतर्क। राज्यातील सर्दी आणि खोकल्यांच्या रुग्णांचं सर्वेक्षण करण्याच्या सूचना। तर राज्यात HMPVचा एकही रुग्ण नसल्याची माहिती। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील SITच्या टीममधून तिघांची उचलबांगडी। API महेश विज्ञानसह दोघांना SITतून बाजूला केलं। जितेंद्र आव्हाड यांच्या आक्षेपानंतर उचलबांगडी। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सर्वपक्षीय नेते आज राज्यपालांची भेट घेणार। बीडमध्ये निर्माण झालेल्या कायदा सुव्यवस्थेप्रकरणी राज्यपालांना पत्र देणार। बीड हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेची पोलीस कोठडी आज संपणार। विष्णू चाटेला कोर्टात हजर केलं जाणार। खासदार संजय राऊतांकडून आमदार संजय गायकवाडांच्या राजीनाम्याची मागणी। मतदारांना वेश्या म्हणणाऱ्या आमदाराचा एकनाथ शिंदेंनी राजीनामा घ्यावा, राऊतांची मागणी। तुम्ही मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात, मला सालगडी केलाय का, अजित पवारांचं वक्तव्य। तर अजित पवारांना कसलं फ्रस्ट्रेशन आलंय, खासदार संजय राऊतांचा सवाल। मार्च महिन्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार। अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर 2100 रुपये देणार। नेवासा इथल्या सत्कार समारंभात राधाकृष्ण विखे पाटील यांचं वक्तव्य। चंद्रशेखर बावनकुळे नागपूरचे पालकमंत्री होणार हे जवळपास निश्चित। बावनकुळे यांच्या कार्यालयासाठी रवी भवन इथे 11 नंबरचा बंगला राखीव। साई भक्तांना भिकारी म्हणणं उन्मत्तपणा बरा नव्हे। तुमच्या शिक्षण संस्थांमध्ये मुलांना मोफत शिकवता का? ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंचं सुजय विखे पाटलांना पत्र।